आजच्या लेक्चर्स मध्ये राहू हा जो ग्रह आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्याही वेळेस आपण एखादं शास्त्र शिकतो तर त्यावेळेस त्या शास्त्राचं प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत असतो. आणि जे मी 5-6 वर्षांपासून व्यक्तिगत जे संशोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की खूप डिफिकल्ट अशा अम, पत्रिका आपल्याकडे येतात आणि मोस्टली त्याचं आपल्याला प्रिडिक्शन करता येत नाही. तर त्यातला जो एक ग्रह आहे तो ग्रह आहे म्हणजेच राहू ग्रह. ज्योतिषीय शास्त्रामध्ये त्याला शापित ग्रह जरी म्हटलेला असेल तरी राहूची विशिष्ट आकाशामध्ये डिग्री नाहीये किंवा राहू या ग्रहाचं प्रेडिक्शन करत असताना ज्योतिषांना सुद्धा कधी कधी त्या गोष्टी समजत नाही. किंबहुना मी पण असेल किंवा कोणी खूप मोठे तज्ज्ञ जरी असतील तरी सुद्धा, कारण की राहू जो आहे हा तुमचा पित्याचा कारक आहे. राहू हा आजोबांचा कारक आहे आणि तो दोषांचाही कारक असतो. बऱ्याच वेळेस पितृदोष आहे, काल सर्पदोष आहे आणि तुम्हाला अमुक अमुक शांती करावी लागेल, तमुक तमुक शांती करावी लागेल. तर शांती हा जो प्रकार आहे हा सगळा राहूशी संबंधित आहे, कारण की सूर्यमालेत त्याला स्थान नाहीये. सूर्यमालेमध्ये ब्रह्मांडामध्ये तुम्हाला सूर्य दिसेल, चंद्र दिसेल, बुध दिसेल, गुरु दिसेल, शुक्र दिसेल, शनी दिसेल, हर्षल दिसेल, नेपच्यून दिसेल, प्लुटो दिसेल, पण राहू आणि केतूचं कुठेही स्थान नाही. ते ज्योतिषीय स्थान त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. राहू हा ग्रह जो आहे हा आपल्याला पिढ्यान पिढ्या आपल्या कुंडलीनुसार येत असतो. जसं की पिढ्यान पिढ्या जी आपण संपत्ती असते आपल्या आजोबांची पंजोबांची ती आपण पुढे चालवत असतो, तसाच राहू हा जन्मोजन्मांतर पर्यंत एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये तो त्याचं वर्चस्व, त्याचं स्थान सिद्धता हा करत असतो. आणि म्हणून राहू हा पत्रिकेमध्ये तुमच्या पिढीतील किंवा खानदानातील दोष दाखवत असतो. मग त्याचे वेगवेगळे स्थान आहेत. राहूकडे पाहताना तो कोणाबरोबर बसला आहे हे नंतर आणि तरमरच्या गोष्टी असतात. पण ज्या वेळेस राहू हा कुंडलीमध्ये एखाद्या गोष्टीत किंवा एखाद्या चिकित्साशास्त्रामध्ये बसलेला असतो तर त्यावेळेस राहू हा पिढीने पिढी तो तुमच्या घराण्यातील दोष किंवा शुभ कार्य जे आहे हे शुभ कार्य तुम्हाला देत असतो. म्हणून राहू हा वडिलांकडील घराण्याचे दोष हा विशेष करून राहू दाखवतो. घराण्यातील वेड असेल, विचित्र रोग असतील, 3 पिढ्यांचे विचित्र रोग सुद्धा हा राहू दाखवत असतो. आपण म्हणतो की अरे बापरे हे अचानक कसं झालं, आमच्या घरामध्ये तर कोणाला शुगरच नव्हती, आमच्या खानदानामध्ये जर कोणाला कॅन्सरच नव्हता, आमच्या खानदानामध्ये दर दिवाळीला अमुक अमुक व्यक्ती बरोबर जातात, आमच्या खानदानामध्ये मुलीला पण मुलीच आहेत, आमच्या खानदानामध्ये वंशच वाढलेला नाहीये. तर कुठेतरी हा जो दोष आहे, मतिमंद मुलं येणे, विष पिऊन मरणे, फॅनला लटकून मरणे, प्रेमविघातामुळे मरणे किंवा खूप कर्ज होऊन मरणे, घरातील असंख्य विधवा बायका, मतिमंद मुले, ह्या सगळ्या ज्यावेळेस आपल्याकडे कुंडली येतात तर आपण याला फारसं बघताना काहीतरी मग वास्तुदोष तुमच्या घरामध्ये, मग तुम्हाला वास्तूच बदलावी लागेल किंवा अशा काही प्रिडिक्शन आपण देऊन समोरच्याचं मन समाधान करत असतो. पण हे कितपत योग्य नाहीये. 80% वास्तुतज्ञ, 80% ज्योतिषी या गोष्टींकडे वळतात की तुमचे ग्रहमानच चांगले नाहीये, मग किंबहुना आपण मग तुमची तर 7.5 चालू आहे, मग तुम्हाला कोणीतरी बाहेरची बाधा केलेली आहे, मग तुम्हाला कोणीतरी केलेलंच आहे. तर या सगळ्या गोष्टी प्रिडिक्शन मध्ये येत असतात. मुळातच राहू जो ग्रह आहे हा कुंडलीमध्ये सापडवणं आणि त्याचे प्रिडिक्शन करणं आणि उपाययोजना देणं हे देणाऱ्यालाही खूप चॅलेंज आहे आणि घेणाऱ्याला खूप चॅलेंज आहे. त्याच्यामुळे आजचं लेक्चर मी अशा पद्धतीने निवडलेलं आहे की ज्यातनं तुम्हाला वनस्पतीय सिद्धांत देता येतील आणि त्यांचं प्रिडिक्शन जे आहे हे प्रिडिक्शन देता येतील. तसेच
ज्योतिषशास्त्रामध्ये 10 प्रकारच्या विद्या असतात. त्याच्यातली जी 8व्या नंबरची जी विद्या आहे ही गरुड विद्या आहे. गरुड विद्या म्हणजे किंवा गारुडी विद्या म्हणजे पूर्वीच्या काळी साप बोलवण्यासाठी किंवा जर तुम्ही 90sचे जर पिक्चर बघितलेले जर असतील तर या 90sच्या पिक्चर्स मध्ये एक पिपाणी वाजवणारा एक व्यक्ती असतो आणि तो वाजवल्यानंतर साप गोळा होतात. हे तुम्ही कधीतरी पाहिलं असेल. किंबहुना ते सॉंग्स किंवा ते म्युझिक आजही आपल्या डोक्यात आलं की आपल्याला समोर नागच दिसतो. पण पूर्वीच्या काळी ती एक विद्येचा तो एक प्रकार होता. नंतर त्याला फिल्म स्टार वाल्यांनी त्याला एक एंटरटेन केलं, पण असं अजिबात नाहीये. तर जे गारुडीचे खेळ करतात, साप नागांशी खेळतात, हे सगळे राहूचे खेळ आहे. कभी-कभी उन संस्थानों में जो पढ़े लिखे लड़के लड़कियां हैं उनको प्रोत्साहन करने के लिए की जा रही है वो इसी तरह तर हे सगळे जे आहेत हे ग्रह किंवा हा जो खेळ आहे हा राहूचा ग्रह आहे. मग किंबहुना आपण म्हणतो आमच्या आजूबाजूला खूप साप निघतात, नाग निघतात, आमच्या घरी खूपच मुंग्या झाल्या आहेत, आमच्या घरी सर सकाळ संध्याकाळ कावळे येतात, सकाळ संध्याकाळ चिमण्या येतात, प्राणी पक्षी यांचा वावर आमच्या घरात असतो. तर त्यांनी तुमचं घर सिलेक्ट केलेलं आहे कारण की तुमचा राहू प्रबळ आहे. एक तर चांगला असेल किंवा वाईट असेल. कारण की राहू हा आकस्मित येणाऱ्या गोष्टींचा कारक पण आहे. आकस्मिक संकट असेल, आकस्मिक सुख असेल किंवा आपल्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीची एंट्री असेल, जसं लव्ह लाईफ मध्ये आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीची लव्ह लाईफ असते, एखादा व्यक्ती आपला जीवनभर साथ देतो, एखादा व्यक्ती आपल्याला धोका देतो, हे सगळे राहूचे लोक असतात. आणि राहू हा ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंग अवधानाने येत असतो. काहींच्या जीवनामध्ये एखादी स्त्री आल्यानंतर एखाद्याचं खूप चांगलं होतं, काहींच्या एखाद्याच्या जीवनामध्ये पुरुष आल्यानंतर खूप चांगलं होतं किंवा त्याच्याकडनं आपल्याला त्रास पण होतो किंवा त्याचं आपल्या आयुष्यामध्ये चांगलं पण होतं. तर प्रेडिक्शन करताना राहू समजून घेणं हे वनस्पतीय शास्त्रीय दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचं आहे. तसे तर त्याचबरोबर राहूला चर्मछात्र म्हटलेलं आहे. चर्मछात्र म्हणजे काय, ते एका छत्रीप्रमाणे तो काम करत असतो. जसं की पावसाळा आला की आपण छत्री ओपन करतो आणि किंबहुना आपण त्याच्यापासून थोडं वाचण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर की नाही? म्हणजेच काय, तर आपल्याला ज्या गोष्टी अनावश्यक आहे त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी नाना प्रयत्न आपण करत असतो. आणि हेच नाना प्रकारचे जे प्रयत्न असतात ते सुद्धा राहूच आहे. राहू तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमचं नेटवर्किंग तयार करण्यासाठी एकमात्र जो ग्रह मदत करतो तो म्हणजे तुमचा राहू आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये असेल बघा, काहींना खूप मित्र असतात, हे काही कामाचं नसतं. बरोबर की नाही? हे काही कामाचं नसतं. किंवा असे काही मित्र असतात की खूप मित्र तयार होतात किंवा खूप मैत्रिणी तयार होतात, आणि काही लोक असे असतात की त्यांना मित्रच नसतात किंवा मैत्रिणीच नसतात. मराठी भाषेत त्याला आपण एकलखुरा म्हणतो. याला मित्रही नाही, याला मैत्रिणी नाही, याला कोणीच नकोय. कधी कधी अख्खा बिल्डिंग मध्ये 20-20 वर्षे एखादं घर राहतं, त्यांच्याशी कोणाशी संपर्क राहत नाही. संपर्क जास्त असणे सुद्धा राहूच आहे, संपर्क कमी असणे सुद्धा राहूच आहे. जे तुमच्या जीवनामध्ये जितके काही तुमचं डिजिटल लोक येतात, डिजिटलचं सांगण्याचा मुद्दा असा आहे की समजा तुमच्या जितकं तुमचं नेटवर्किंग समाजामध्ये आहे हे सगळं येण्याचं कारण सुद्धा तुमचा राहूच आहे. म्हणून राहू ज्यावेळेस आपण वनस्पती सिद्धांत शास्त्रानुसार राहूला आपण प्रेडिक्शन करतो किंवा राहूला आपण एखाद्या वेळेस समजून घेतो, त्यावेळेस वनस्पती शास्त्रांचा क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस प्रिडिक्शन करत असताना ज्यावेळेस त्याला कुठल्या वनस्पती द्याव्यात, कारण की राहूला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे, तर राहूला सगळ्यात जास्त प्रिय आहेत वनस्पतीय सिद्धांत. उदाहरणार्थ काय, आपण एखाद्या देवताला दुर्वा वाहतो, एखाद्या व्यक्तीला आपण कडुलिंब वाहतो, दाराला तोरणं बांधतो. जर तुम्ही जर आमच्या आदिवासी बांधवांकडे गेलात तर आदिवासी बांधव गुढीपाडव्याच्या 15 दिवस अगोदर मोहरी गवतामध्ये भिजत घालून ज्यावेळेस ती गुढीपाडव्याला वरती येते त्यावेळेस ती कापून देवाला अर्पण करतात, हनुमानाला अर्पण करतात, गणपतीला अर्पण करतात. म्हणजे फुलं, दुर्वा, कडुलिंब, आंबा,
एखादी काही वनस्पती असेल, ज्यावेळेस आपण परमेश्वराला अर्पण करतो, तर हे सगळं जे काही आहे हे सगळं राहूचीच कारक आहे. कारण की राहू हे लवकर ऍक्सेप्ट करतो. मी तुम्हाला बोललो ना की रेग्युलरली तुम्ही काही नाही असलं तरी एखादं फूल किंवा एखादं पान सुद्धा तुम्ही राहूच्या नावाने जरी उद्या वाहत्या नदीत सोडलं किंवा घरामध्ये अर्पण केलं तरी तुमचं ते राहू ऍक्सेप्ट करतो त्या गोष्टी. कारण की राहू सगळ्यात जास्त कार्यशैली जी त्याची जी आहे ही कार्यशैली वनाधिक्षो राहू अजम प्रदिक्ताहा, म्हणजे तो अजिंता हा प्रतित्व करतो. म्हणजे काय, राहू हा तुमच्या जीवनामध्ये बलवान, कीर्ती, प्रसिद्धी हा मोठ्या प्रमाणामध्ये नेतो. जसं रवी हा ग्रहांचा राजा आहे, तर राहू हा एक शापित राजा आहे. म्हणजे काय, तुमचा जर राहू खराब असेल, तुम्हाला म्हटलं तुमचा सत्यानाश हो, तो कालांतराने तुमचं सगळं तसंच होतं. किंबहुना आपल्याला एक अंधश्रद्धा म्हणावी किंवा श्रद्धा म्हणावी, सागर सर त्या व्यक्तीने माझ्या घरात कडकडून बोटं मोडून गेलेल्या त्या दिवसापासून आमच्या घराचा अठ्ठ्यानाश सत्यानाश 12 भानगडी सुरू झालेला आहे, असं बोलता बोलता आपण सहज म्हणतो. किंवा किंबहुना सागर सर ती व्यक्ती जो म्हणतो ना ते खरंच होतं, त्याच्यामुळे आम्ही ना त्या व्यक्तीपासून खूप लांब राहतो. हे सगळे राहूचे लोक असतात. आमच्या घरामध्ये त्या व्यक्तीबरोबर आमचं भांडण झालं आणि त्या दिवसापासून आमचं सगळं वाटोळं झालं आणि त्या व्यक्तीच्या मनात पण नसतं. मग त्या व्यक्ती ज्यावेळेस तो कडकडून तुम्हाला एखादी गोष्ट बोलतो तर त्या आपल्या घरामध्ये तशाच गोष्टी व्हायला सुरुवात होतात. तुम्हाला कदाचित अनुभव आलेले असावेत. तर ह्या सगळ्या गोष्टी राहूच्या आहेत आणि राहूच्या कृपेमुळे आपल्याला मोठ्या मोठ्या पदालाही आपण जाऊ शकतो. आणि राहूची महादशा ही तुम्हाला अध्यात्मामध्ये सामान्य जीवनात जरी खूप त्रास देत असेल तरी ती अध्यात्मामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रबळ विद्येचा सुद्धा कारक बनवते. बरेच जण म्हणतात आम्ही बगलामुखीची दीक्षा घेतली आहे, बरेच जण म्हणतात आम्ही नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे, बरेच जण म्हणतात आम्हाला असा साधू भेटलाय, तसा साधू भेटलाय, हे भेटलंय, ते भेटलंय, त्या दिवसापासून त्या त्या माणसाने आम्हाला काहीतरी त्या दिवसापासून आमचं सगळं चांगलं झालं. ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही अनुभव घेतला तर एकतर केतूच्या महादशेत हे लोक भेटलेले असतात किंवा तुम्हाला राहूच्या महादशेत भेटलेले असतात किंवा हे शनीच्या महादशेत भेटलेले लोक असतात. मग ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की मी खूप अध्यात्मवादी आहे किंवा अध्यात्माच्या संबंधातल्या माझ्या गोष्टी आहेत, तर राहूची महादशा ही साधारणपणे 18 वर्ष चालते आणि वयाच्या 36व्या वर्षापर्यंत तो तुम्हाला संघर्ष करायला लावतो. राहूची कृपा असेल तर ठीक, नाही तर तो अन्यथा अपयश, अपकीर्ती आणि संकटांना तो प्रबळ आपल्याला नेण्यास जो आहे हा नेत असतो. म्हणून राहू बरोबर जर रवी असेल तर तो सुद्धा एक खंतड योग निर्माण करणार आहे. राहू बरोबर जर चंद्र असेल तोही एक खंतड योग आहे. मंगळ, बुध आणि गुरु, शुक्र, शनी जर असेल तरी सुद्धा राहू बऱ्यापैकी हा दोष दाखवतो. कुठले कुठले ग्रह आहेत मग, रवी राहू युती चांगली नाहीये. तुमचं अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न हा राहू करू शकतो. चंद्राबरोबर जर असेल तर तुम्हाला तो डिप्रेशन मध्ये, ओव्हर थिंकिंग मध्ये किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आई बरोबर, पत्नी बरोबर वादविवाद घालण्याची प्रवृत्ती तो तुम्हाला देत असतो. जर तुमचा मंगळ जर खराब असेल, मंगळ बरोबर जर राहू असेल तर तुम्हाला सतत आजारपण देण्याचा दृष्टिकोन ठेवतो. कंबर लचकलं, मान लचकली, सर्दी झाली, पडसं झालं. सर्वसाधारणपणे सर्दी असते पण महिनाभर जात नाही. कफ असले तरी 2-2, 4-4 महिने जात नाही. चमक निघली तरी 6-6 महिने जात नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी ह्या राहूच्या कारक आहेत. या सर्व गोष्टी राहूच्या संदर्भामध्ये आहेत. आणि जर तो बुधा बरोबर असेल तर व्यवसायामध्ये तुम्हाला तो बरोबर कार्यक्रम करायला दाखवतो. गुरु आणि शुक्र बरोबर जर असेल तर तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन मिळतं, तुम्ही खरातकडे जातात आणि तुमचा खूप सारा पैसा जो आहे हा पैसा चुकीच्या लोकांकडे तुम्ही डायव्हर्ट करतात आणि तुमची फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता असते. शनी बरोबर जर राहू असेल तर तुम्हाला कोर्टाची नोटीस येते, पोलिसांचा तगादा लागतो, किंबहुना तुम्हाला कोर्ट केसेस 10-10, 20-20 वर्ष चालण्याची सुद्धा शक्ती राहूच देतो. त्याच्यामुळे राहू प्रत्येकाबरोबर एक विशिष्ट स्थान जे आहे हे विशिष्ट स्थान देत असतो
आणि म्हणून राहू कुंडलीमध्ये जर 11व्या आणि 12व्या ठिकाणी असेल आणि तो कोणाबरोबरही असेल तरी तो उच्चीचा समजायचा. सागर सर, राहू माझा 12व्या स्थानामध्ये रवी बरोबर आहे, ऑटोमॅटिकली राहू तुमचा चांगला आहे. 11व्या 12व्या मध्ये एकटा असेल किंवा इतर ग्रहांबरोबर असेल तरी तो किंबहुना 11व्या आणि 12व्या घरामध्ये इंद्रशास्त्रानुसार इंद्र कुंडलीनुसार तो पक्का समजायचा. 11व्या स्थानामध्ये असेल, इंस्टाग्राम ओपन करा, 1 वर्षात लाखभर तुमचे फॉलोअर्स होते. 12व्या स्थानामध्ये आहात, LIC एजंट आहात, म्युच्युअल फंडचे एजंट आहात, 12 भानगडीचे एजंट आहात, तिथं तुमचं काम होणार नक्की. बरोबर की नाही? पण तो 11व्या आणि 12व्या स्थानामध्ये जर एकटा असेल किंवा इतर ग्रहांबरोबर असेल तर अनुक्रमे तो बलाढ्य समजावा. पण तो पहिल्या घरात आहे, दुसऱ्या घरात आहे, एकटा आहे किंवा इतर ग्रहांबरोबर आहे तर तुमचा राहू कुठे का असेना 1 to 10 पर्यंत कुंडलीत तो बऱ्यापैकी त्याच्यावर तुम्हाला प्रिडिक्शन करणं गरजेचं आहे, तुम्हाला त्याच्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही राहू बरोबर राहतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःच अस्तित्वाची ओळख तुम्हाला पक्क्याप्रमाणे निर्माण होते. म्हणजेच काय, राहू तुमच्या बरोबर आवश्यकच आहे. तुम्हाला असं वाटतं की शुक्र आम्हाला लक्झरियस लाईफ जगवतो, पण जरी लक्झरियस लाईफ जगवतो पण जर तिथे जर राहू जर वक्री असाल तर लक्झरी लाईफ जरी दिली तरी तो उद्या तुम्हाला ऍडमिट करेल, कोर्ट कचेरी खेळवेल. लक्झरियसचा चांगले 20-20 हजाराचे कपडे देईल पण दवाखाना दाखवेल. घरात बायकोशी पटणार नाही किंवा नवऱ्याशी पटणार नाही किंवा किंबहुना सामाजिक दृष्टिकोनातून तुम्हाला त्याचा त्रास जो आहे हा त्रास होण्याची दाट शक्यता असते. म्हणून राहू जो आहे हा विशेष करून राहूच्या संदर्भातल्या ज्या पूजा विधी कर्मकांडात सांगितलंय, विशेष करून नारायण नागबली, त्रिपिंडी, काल सर्पदोष, या सगळ्या ज्या शांती आहेत ह्या सगळ्या शांती या विशेष करून राहूशी संबंधितच आहेत. म्हणून तुम्ही आता सगळेजण ज्योतिषी आहात, कोणी म्हणजे ऍस्ट्रॉलॉजर आहात, कोणी वास्तू कन्सल्टिंग करतं, कोणी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, आणि अध्यात्मामध्ये तर राहू तुमच्या बरोबर आवश्यकच आहे. कारण की जितके कोणी ऍस्ट्रॉलॉजर आहे, वास्तुतज्ञ ना, यांना एक प्रकारे ना पक्ष्यांवर खूप प्रेम असतं, नॅचरली प्रेम असतं. समजा नाग निघाला, साप निघाला, 2 मिनिटासाठी भीती वाटते, पण याला मारू नये किंवा याला कुणीतरी बोलून याला कुठेतरी रानावनामध्ये सोडून द्यावं, किंबहुना तुम्हाला ह्या गोष्टी खूप मान्य कराव्या लागतात. आणि या लोकांच्या घरी कावळा, चिमणी, कबूतर, झुरळ, मुंग्या यांचं वर्चस्व यांच्या घरामध्ये परमनंटली असतं, परमनंटली असते. पण मी एक सांगतो, ज्यांचा राहू ची जो सेवा करतो ना, ह्या प्राण्या पक्ष्यांपासूनही त्यांना कधी त्रास होत नाही, कधीच होत नाही. आणि आपण म्हणतो की आमच्याच घरामध्ये का, तर हे तुमचं सौभाग्य आहे की त्यांनी तुमचं घर चॉईस केलेलं आहे. ते इतरांच्या घरी, आपल्या घरी भरपूर पाहुणे येतात, 2-3 दिवस राहतात, त्यांनी तुमचं ओरा, तुमच्या वास्तूचा ओरा तितका प्रबळ केलेला आहे, हे एक लक्षात घ्या. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या जीवन मानतामध्ये तुमच्या जीवनाचं प्रभाव तत्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये राहू जो आहे हा राहू अत्यंत प्रभावीपणे आयुष्यभर काळजी करणार आहे. म्हणून रेग्युलरली बेसिकली तुम्ही कोणालाही मी ज्या उपाय देणार आहे ते तुम्ही देऊ शकता, बेसिकली परमनंटली देऊ शकतात, राहू पाहायची सुद्धा गरज पडत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की राहू किंवा राहूच्या संदर्भामध्ये एक वनस्पती येते, मी मागच्या लेक्चरला पण सांगितलं, शरपुंका नावाची वनस्पती. कुठली वनस्पती? शरपुंका नावाची वनस्पती. साधारणतः 1500 ते 2000 रुपये किलो इतक्या कमी रेंज मध्ये हिचं चूर्ण मिळतं. कुठली? शरपुंका. हिचं भरड मिळते मार्केटमध्ये. तर शरपुंका ही जी वनस्पती आहे, या वनस्पतीचं महात्म्य राहूच्या लोकांसाठी खूप सांगितलेलं आहे. वनस्पती सिद्धांतामध्ये शरपुंका ही नावाची वनस्पती तुमचा अध्यात्मामध्ये प्रगती देते, तुमच्या मॅरिड लाईफ मध्ये तुम्हाला सक्सेस देते, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमची
पुढे तुमचं जे संकट जे येणार आहे हे संकट कमी करण्याचं काम शरफुंखा नावाची वनस्पती जी आहे ही शरफुंखा नावाची वनस्पती करत असते. शरफुंखा या वनस्पतीची अंघोळ तुम्ही दर रविवारी किंवा शनिवारी, सगळ्यांना एक सूचना आहे पल्लवी भोसले सहित, आता याच्यावर काही चॅटिंग करू नका किंवा काहीही त्याच्यावर लिहित बसू नका येड्यावानी. माझी परत लिंक तुटते. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर क्लास झाल्यावर व्यवस्थित विचारा. तर शरफुंखा नावाची जी वनस्पती आहे ही शरफुंखा नावाची वनस्पती कंपल्सरी अंघोळीमध्ये असणं अतिशय महत्वाची आहे. याच्याने होतं काय, तुमचा जो राहू आहे हा तुमच्यावर शुद्ध भावाने, शुद्ध तत्वाने, शुद्ध आचराने तुम्हाला कार्य करण्यास प्रवृत्त करतो. मग शरफुंखा वनस्पती ही तुम्ही कोणाकोणाला देऊ शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मॅरिड लाईफ सक्सेस होण्यासाठी, रेग्युलरली तुमचा ओरा क्लीन राहण्यासाठी, सतत आजारपण आहे, सतत तुम्हाला दवाखाना लागलेला आहे, सतत तुमच्या मागे काही ना काही आजारपण आहे, भीती आहे, ओव्हर थिंकिंग आहे, डिप्रेशन आहे, तुम्ही शरफुंखा या नावाची वनस्पती देऊ शकता. शरफुंखा नावाची वनस्पती बरोबर जर पिवळी मोहरी जर तुम्ही जर लोकांना दिली, शरफुंखा प्लस पिवळी मोहरी, तर राहू बरोबर तुमचं गुरुचंही बळ वाढतं. कोणाचं बळ वाढतं? गुरुचं बळ वाढतं. शरफुंखा वनस्पती प्लस वाळा या वनस्पती युक्त जर तुम्ही चूर्ण चांदीच्या तायतामध्ये जर दिलं, नोकरीच लागत नाहीये सागर सर, व्यवसायामध्ये त्रुटी खूप आहेत, व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जाऊसं वाटत नाही, काम करू तुम्हाला वाटत नाही, तर वाळा प्लस शरफुंखा नावाच्या वनस्पतीचं चूर्ण अंघोळी टाकावं किंवा किंबहुना लॉकेटमध्ये जवळ ठेवावं. शरफुंखा नावाची वनस्पती आणि पिंपळाची मूळ जर तुम्ही अंघोळीमध्ये किंवा तायतामध्ये भरतायत, तर कोर्ट कचेरी बरोबरच तुमच्या घरामध्ये जे आकस्मिक संकट जे येतं, किंबहुना मी तर म्हणतो की प्रत्येकाच्या प्रवेशद्वाराला शरफुंकाची पोटली, पिंपळाची मुळं हे तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या वरती आवश्यक आहे लावलेलं. तर या शरफुंका वनस्पतीमुळे काय होतंय की तुमच्या जीवनामध्ये सातत्य टिकून राहतं. बरेच जण वास्तूमध्ये नाना प्रकारचे रत्न अध्याय करतात, फरच्या फोडतात, नाना प्रकारच्या वनस्पती टाकून नाना प्रकारचे रत्न टाकून ठेवतात, लाख लाख, 2-2, 3-3 लाख रुपये खर्च वास्तूला सांगतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातनं हे रॉंग आहे, हे चुकीचं आहे. वास्तु फलश्रुती या गंधर्व यक्षोर चिंतनाय पदविन्यास भुक्ती मुक्ती आनंद कल्याण विशिष्ट योगमम संग्रमम चिकित्सा वर्णतया प्रीत्यार्थे सुगुण निर्णन वास्तुशास्त्रोर्थाय विश्वकर्माय पंचांगतः. म्हणजेच काय, तर ज्यावेळी शरफुंका नावाची वनस्पती तुमच्या घराला लागते, म्हणजे तुम्ही किंबहुना शरफुंका वनस्पती चांदीच्या तायतामध्ये तुमच्या उंबरच्या खाली टाकतात, म्हणजे प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याच्या खाली सुद्धा पुरतात, तर तुमच्या घरातल्या एनर्जीज या अतिशय शुद्ध मनाने डेव्हलपमेंट होण्यास मदत मिळते. एक लक्षात घ्या, शरफुंका वनस्पती प्लस जटामासी जो व्यक्ती अंघोळीमध्ये टाकतो त्याचं ओव्हर थिंकिंग कमी होतं, मानसिक ताणतणाव कमी होतो, शरीर तुमचं बऱ्यापैकी निगेटिव्ह जे बनलेलं असतं हे बऱ्यापैकी तुमचं पॉझिटिव्ह बनण्यास तुम्हाला मदत जी आहे ही मदत मिळण्याची शक्यता असते. ज्या लोकांना नारायण नागबली सांगितलेली आहे, तुम्हाला त्रिपिंडी करावी लागणार आहे, तुम्हाला ही पूजा करावी लागणार आहे, ती पूजा करावी लागणार आहे, पूजेला माझा विरोध अजिबात नाही, पण काहींना खरंच शक्य होत नाही करणं पैशांच्या अभावामुळे, तर शरफुंका वनस्पती आणि जटामाशी वनस्पती 50 ते 60 दिवसांपर्यंत अंघोळीमध्ये टाकावी. याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने जो तुम्हाला त्रास जो राहूचा होणार आहे तो तुमचा कमी होऊ शकतो.
शरफुंका वनस्पती खोबरेल तेलामध्ये 15-20 दिवस भिजत घाला, वस्त्रगाळ करा आणि त्याचा दिवा तुमच्या एंट्रन्स जवळ लावा. म्हणजे जितकी काही घरामधला वास्तुदोष आहे, जितका घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी आहे, ही सगळी निगेटिव्ह एनर्जी कमी करण्याचं जे काम आहे हे शरफुंका वनस्पती करते. याने सुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रास कमी होतो. बरेच जण मला सांगतात की सर मी नाना प्रकारच्या फेस रिडिंग केलेला आहे, नाना प्रकारचे नंबर्स मी बदलून पाहिलेले आहेत, बऱ्यापैकी सिग्नेचर बदललेले आहे, बऱ्यापैकी मी वास्तूमध्ये बदल केलेले आहेत, उलट माझं उलटच होतंय. तर हे राहूमुळे उलट होतंय तुमचं. राहू काय म्हणतो, मी जर तुझ्या पत्रिकेमध्ये जर स्ट्रॉंग नाही तर तू ज्योतिषाकडे जाऊन तुझा उपयोग होणार नाही. 16 सोमवार करून उपयोग होणार नाही. जगातला कितीही टॉप लेवलचा वास्तू कन्सल्टिंग आण, वास्तूमध्ये उपाय कर, मी तुला रिझल्ट देऊ शकत नाही. कारण की मीच म्हणजेच कुंडली मधला असणारा जो शापित ग्रह तो जर प्रॉपर नाही चांगला तर याचा काही फायदा होत नाही. मग माणूस धर्माला विरोध करतो, हे खोटा आहे, हे नाटा आहे, अशा बुद्धी जे शिकवतो, तुमचं जे ब्रेन हॅमरेज करण्याचा प्रयत्न करतो, तुमचं जे लक्ष विचलित करण्याचं जे काम करतो, हा मुळातच राहू करत असतो आणि हे आपल्याला समजत नाहीये. मग आपण काय करतो, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींकडे जात असतो, बरोबर की नाही. अरे इथं गुण नाही पडाला तर तिथे जाऊ, तिथे गुण नाही पडाला तर तिथे जाऊ, तिथं नाही पडला तर तिथे जाऊ. हे जे तुमची भटकंती होत आहे, ज्योतिषी, वास्तू कन्सल्टंट, वेगवेगळे रत्न, वेगवेगळे ब्रेसलेट, वेगवेगळे मंत्र चिकित्सा, वेगवेगळे ध्यान अध्याय, या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, हे राहू तुम्हाला भटकवत असतो. आणि भटक 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 झाल्यानंतर कळतं की सगळे जण फ्रॉड आहेत. फ्रॉड नसतात ते, ते तुमचं टाइमपास करण्याचं काम असतं की बघ तुला किती भटकायचं तेवढं भटक तू, नंतर तू शांत होशील, नंतर गप्प बसशील आणि नंतर स्थिर होशील. दॅट्स मीन तुमचा राहू. मग शरफुंका नावाची जी वनस्पती आहे ही तुम्हाला भटकवण्यापासून कमी करते. तुम्ही स्टेबल राहतात. नाही बाबा हे खोटं आहे, मी माझं रोजचं रेग्युलर काम करणार आहे, मी माझं परमेश्वराची विठ्ठलाची भक्ती करणार आहे, माझं रेग्युलर मी काम करणार आहे, मी माझ्या फॅमिलीला वेळ देणार आहे, जितकं मी कष्ट करणार आहे तितकं मला फलश्रुती मिळणार आहे. तर हे ते आत्मज्ञान तुम्हाला जे लास्टला मिळतं हे राहूमुळे देतं, अर्थात शरफुंका नावाच्या वनस्पतीमुळे मिळतं. एक लक्षात घ्या. मग राहूसाठी शरफुंका नावाची वनस्पती ही एकदम हायर स्टेजची वनस्पती आहे, एक लक्षात घ्या. मग शरफुंका नावाची वनस्पती तुम्ही वास्तूमध्येही देऊ शकतात, किंबहुना कोणाला याचं ताईत म्हणून देऊ शकतात. सगळ्यात बेस्ट आहे तर ताईत, सेकंडली आहे स्नान कर्म, थर्ड आहे शरफुंका नावाची वनस्पती कोकोनट ऑइल मध्ये भिजत घालून त्याचा दिवा लावणे. करणी बाधा आहे, रडू येतं, ओव्हर थिंकिंग आहे, तुम्ही 7 वेळेस शरफुंका नावाची वनस्पती अशी गोल गोल जरी फिरवली आणि वाहत्या पाण्यात जरी सोडली तर याचा सर्वाधिक जास्त रिझल्ट जो आहे हा रिझल्ट आपल्याला मिळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट की राहूला प्रसन्न करण्यासाठी पंचमी नावाचं, पंचमी जी येते, पंचमी माहिती ना कधी येते, तर या पंचमीच्या दिवशी शरफुंका नावाची वनस्पती तुम्ही एका ताटलीमध्ये ठेवून ओम नम शिवाय किंवा ओम राहुवे नमः या मंत्राचा जाप करून ती तुम्ही धारण करू शकतात. किंवा ओम राहुवे नमः किंवा ओम शिवाय नमः किंवा शरफुंका नावाच्या वनस्पती समोर शिवलीला अमृत वाचू शकतात. विशेष करून 11वा अध्याय, 11वा अध्याय जर तुम्ही शिवलीला अमृताचा वाचला आणि ती वनस्पती जर तुम्ही धारण केली तर याने तुमच्या जीवनामध्ये सातत्य निर्माण होतं.
आणि ही एक गुप्त विद्या पण आहे की जो व्यक्ती शरफुंका नावाच्या वनस्पती समोर शिवलीला अमृत कथेचा 11वा अध्याय वाचतो आणि नंतर धारण करतो किंवा नंतर मग ती आंघोळीच्या पाण्यामध्ये वापर करतो, तर त्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचे रिझल्ट जे आहेत हे रिझल्ट तुम्हाला प्राप्त जे आहेत हे प्राप्त होण्यास मदत जी आहे ही मदत मिळते. बऱ्याच वेळेस तुम्ही बघा, मुलं रडत असतील, तुम्हाला असं वाटतं की आता काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे, तर तुमच्या घरामध्ये शरफुंका आवश्यक आहे. आणि खूप महाग सुद्धा नाहीये. तुम्हाला माहिती असेल की दोन दोन 2200-2300 पर्यंत किलो पर्यंत मिळते ती. 1 किलो तुम्हाला साधारणतः वर्ष 2-2 वर्ष जाईल. शरफुंका नावाची वनस्पती, याच्या जर बिया पिवळ्या कुंडीमध्ये जर तुम्ही तुमच्या घराच्या नैऋत्येला जर ठेवल्या, पैसा जो तुमचा प्रॉब्लेम आहे, पैशांच्या संदर्भातला जो प्रॉब्लेम आहे, हा पैशांच्या संदर्भातला प्रॉब्लेम सुद्धा कमी होतो. त्याच्या बिया जर छोट्या छोट्या तुम्ही कुंडीत लावल्या तर 4-5 दिवसांमध्ये जसं आपण तुळस लावतो तसे त्याला रोपण तयार होतं आणि चांगले तर चांगले 7-8 महिने तर रोप राहतं. जितकी काही घरामधली जी काही नकारात्मकता फिरत आहे, सासू सासरे जे काही फिरत आहे, हे सगळे कमी करण्याची जी ताकद आहे, ही सगळी ताकद शरफुंका नावाच्या वनस्पतीमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की राहूचं जे दान आहे, हे राहूचं दान म्हणजे नारळ आहे. हिंदू धर्मामध्ये नारळच का पूजतात, हिंदू धर्मामध्ये नारळच का फोडतात, तर त्याचं कारण आहे राहू. काय आहे? राहू. राहूचं पूजन नारळाच्या संदर्भामध्ये आपण करत असतो, कारण की ते श्रीफळ आहे, ते योग्य आहे. ही झाली एक आख्यायिका ही किंवा झाली दंतकथा. पण परिपूर्ण नारळ जे आहे, हे नारळ तुमचा राहू आहे. मग कलशाचं पूजन आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये गाडी घेतली तरी राहू आपला नारळ आपण का फोडतो? कारण की येणारी जी संपत्ती आहे ही पिढ्यानपिढ्यांमुळे मिळालेली आहे आणि त्याची कृतज्ञता आपण श्रीफलामध्ये मानत असतो. जर तुम्हाला असं वाटतं की आपला पिढ्यानपिढ्या आपल्याला चांगल्यातल्या चांगले योगदान मिळावे, तर पंचमीच्या दिवशी नारळावर स्वस्तिक काढावं चंदनाचं किंवा हळदीचं, आपल्या पित्रांचं नाव घ्यावं. काय म्हणा? ओम पितृदेवाय नमः. आणि ते नारळ आपण वाहत्या नदीमध्ये दान करावं. नाहीच काही जमलं तर ते अर्ध फोडावं, त्याच्यामध्ये तूप टाकावं आणि दिवा लावावा घरामध्ये. पंचमी टू पंचमी करू शकता. राहूचा जो शुद्ध काळ आहे तो पंचमीचा आहे. म्हणून शरफुंकाचं तत्व हे वनस्पती शास्त्रांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच आद्रा, स्वाती आणि शततारका नक्षत्र हे विशेष करून राहू पूजनासाठी योग्य मानले जातात. कुठले कुठले? आद्रा, स्वाती आणि शततारका जे नक्षत्र आहेत हे विशेष करून राहूच्या पूजनासाठी शुभ मानले जातात. या काळामध्ये आद्रा नक्षत्र असेल, स्वाती असेल, शततारका असेल, तुम्ही शिवलीला अमृत कथेचा 11वा अध्याय वाचावा. ऑटोमॅटिकली तुमचा राहू शांत होतो. तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल की काल सर्प कर, नारायण नागबली कर, त्रिपिंडी कर, हेच काय, तर तुम्ही ज्यावेळेस नवीन वास्तू घेता ते जाण्या अगोदर सुद्धा तुम्ही 11वा अध्यायाचं पठण त्या वास्तूमध्ये करणं खूप खूप शुभ असतं. किंवा तुम्ही ज्यावेळेस वास्तू पूजन करतात किंवा वास्तू शांती करतात, तर ब्राह्मणाला सांगायचं की तुझा माणूस एक विशिष्ट बोलव आणि माझ्या घरामध्ये शिवलीला अमृत कथाचं 11वा अध्यायाचं पारायण 11 वेळेस करून दे मला. अतिशय सुंदर तुम्हाला रिझल्ट तुमच्या वास्तूमध्ये येतात. अतिशय सुंदर जीवनामध्ये तुमची प्रगती जी आहे ही 11वा अध्यायाने येत असते. आणि माझं असं तर मत आहे की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सामूहिक केलं तरी तुमची प्रगती होईल. कारण की शिवलीला अमृत कथा या 11वा अध्याय सामूहिक आणि सगळ्यात जास्त चांगले रिझल्ट मिळतात.
आणि ते जर तुम्ही आद्रा स्वाती शततारकाला केलं तर त्याचे 70% रिझल्ट आणि पंचमीला केलं तर 1000% रिझल्ट. हेच काय 12 ज्योतिर्लिंग आहे. तुम्ही तुमच्या घरापासून 12 पावलं चालायचं. 13व्या पावलाला जो तुम्हाला खडा सापडेल तो सुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून पंचामृत टाकून जरी तो राहू म्हणून घरामध्ये जर पुजला तरी तुमच्या घरात शिक्षण, व्यवसाय, नोकरी याच्यात तुमची प्रगती दिसवते. घरापासून 12 पावलं चालायचे आणि 13व्या पावलात जो खडा सापडेल तो. मग आमचं तर मग अपार्टमेंट आहे, मग आम्ही काय करू, तुम्ही काहीच करू नका. ज्यांचं घर खाली आहेत त्यांच्यासाठी हा उपाय आहे. 12 पावलं चाला, 13व्या पावलात जो खडा सापडेल, सापडला नाही तर मग काय करायचं, तर थोडस बघा, इथं इथं आहेत बाबा खडे, थोडं आपलं पण चालवायचं. त्याच्याने तुम्हाला, कारण की 12व्या पावलाचा जो 13वा जो खडा सापडतो तो राहूचा असतो. 3 आणि 1 4 राहू, एक लक्षात घ्या. तो सुद्धा तुम्ही घरामध्ये आणून स्वच्छ धुवून पुसून पंचामृत टाकून त्याच्यावर मस्तपैकी पूजा अर्चन करून, छोटासा खडा, खूप मोठा असा एवढा मोठा घेऊ नका, अगदी छोटासा घ्या, सुपारी एवढा, घरामध्ये तो परमनंटली पूजा. पंचमो तीर्थो या तीर्थे यजो किरमत, तो यजमान आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की राहूच्या व्यक्तीने व्यसन करू नये, मांसाहार वर्ज करावा. राहू प्रबळ करण्यासाठी पंचामृत मिळतं बघा, कुठेही गेले की काही नका घेऊ, पण पंचामृताचा स्वीकार मात्र नक्की करा. थोडस डोक्याला लावून घ्या. मग आपण बघा सत्यनारायणाला जातो, पंचामृत असतं. पंचामृत हे राहूशी संबंधित आहे. नाहीच काही तुम्हाला जमणार तर आद्रा नक्षत्र, स्वाती किंवा शततारका नक्षत्र आहे, या घरामध्ये आज पंचामृत करून ठेवा आणि त्या प्रसाद भक्षिती पंचामृते, प्रसाद भक्षण करा. मस्तपैकी शिवलेला अमृताचा 11वा अध्याय वाचायचा, प्रसाद स्वरूपी पंचामृत करा. अतिशय सुंदर गोष्टी या राहूची संबंधित सांगितलेल्या आहेत. आणि मग घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष कसा निर्माण होतो राहूचा, तर बऱ्याच जणांच्या वास्तूमध्ये सीडी असते आणि या सीडीच्या खाली तुमचं किचन असतं बऱ्याच जणांच्या. तर तिथे सुद्धा तुमचा राहू किंवा वास्तुदोष उत्पन्न निर्माण होण्याची शक्यता सुद्धा ही पत्रिकेमध्ये असते. मलय चंदन नावाचं एक चंदन मिळतं, माहिती सर्वांना मलय चंदन? हो सर. तर मलय चंदन हे नेहमी कानाला लावावं, हे सुद्धा राहू प्रबळ करतं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टींमध्ये, जीवनामध्ये सातत्य राहण्यासाठी शरपुंका नावाचं वनस्पतीचा उपयोग करा. पंचमीच्या दिवशी उपयोग करा. आद्रा स्वाती शततारका नक्षत्रांचा उपयोग करा. पंचामृताचा उपयोग करा. शिवलीला अमृत कथेतील 11वा अध्यायाचा विचार करा. नारळ दान करण्याचं तुमचं धाडस असणं आवश्यक आहे. मलय चंदन तुम्हाला कपाळावर लावणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जिथे कुठे तुम्ही फिरायला जाणार तिथे मात्र स्नान कर्म करा. जिथे तुम्हाला समजा प्रयागराज आहे, काशी आहे, गंगासागर आहे, गंगोत्री आहे, तिथे तुम्ही स्नान करणं आवश्यक आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राहूच्या संदर्भात, कारण की राहू सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की राहू ग्रीनरीला भावतो. म्हणून आपल्या वॉलपेपर सुद्धा असं काही ठेवा की जो ग्रीन कलरशी संबंधित असेल. जितकं तुमचा वॉलपेपरवर ग्रीन असेल तितकं तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये या निर्माण करण्याची
गरज असते याच्याने तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पत्रिकेमध्ये 1 ते 12 घरांमध्ये जर जिथे कुठे राहू असेल तर त्याचे उपाय जे आहेत हे लिहून घ्यायचे आहेत. प्रत्येक स्थानाचे मी 3 उपाय देणार आहे. तुमचे जिथे जिथे असेल तुम्ही ऍडिशनल हे उपाय करू शकता. ओके, परत मला विचारू नका की माझा ह्या घरामध्ये राहू मग मी काय करू. तर तुमचा राहू असं घ्या. ज्यांचा फर्स्ट हाऊस मध्ये राहू आहे त्यांनी गोमूत्र पाण्यामध्ये सोडावं. आद्रास आणि हे जे उपाय आहेत हे मोस्टली आद्रा, स्वाती, शततारका किंवा पंचमीला, नाहीच काय जमलं तर दर रविवारी तुम्ही करू शकता. ओके, परत मला विचारू नका कधी करायचं आणि किती करायचं. हे रेग्युलरली करत राहायचं कायमस्वरूपी. फर्स्ट हाऊस मध्ये ज्यांचा राहू आहे त्यांनी गोमूत्र पाण्यामध्ये सोडावं. दुधाने आठवड्यातून एकदा स्नान करावं आणि चांदीची साखळी गळ्यात घालावी. परत एकदा सांगतो, गोमूत्र पाण्यात सोडावं, दुधाने आठवड्यातून एकदा अंघोळ करावी आणि गळ्यात चांदीची साखळी घालावी 4-5 किलोची. 4-5 किलो बिलो नका, एखादी 10-1 ग्रॅमची. ज्यांचा सेकंड हाऊस मध्ये राहू आहे त्यांनी कानाला चंदन लावावे, उजव्या कानाला. चांदीचा शिक्का जवळ ठेवा. शरपुंखा नावाच्या वनस्पतीची अंघोळ करा. ज्यांचा थर्ड हाऊस मध्ये राहू आहे त्यांनी वाहत्या पाण्यात दूध सोडावे. ते किती सोडायचं, काय सोडायचं ते तुम्ही तुमचं पाहायचं, पण सोडायचं. हत्तीचा फोटो घरामध्ये गजलक्ष्मी म्हणून, गजलक्ष्मीचा फोटो घरामध्ये ठेवा. त्याची रोज विधिवत पूजा करा. चांदीच्या डबीत तांदूळ भरून जवळ ठेवा. ज्यांचा फोर्थ हाऊस म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये राहू आहे त्यांनी वाहत्या पाण्यामध्ये कोळसे दान करा. कोळसे कोणते, लाकडी का दगडी, दोघांपैकी कुठलेही चालेल. किती करायचे, कितीही करा. जवस वाहत्या पाण्यात सोडा आणि कुठल्याही प्रकारे कोळशांचा उपयोग करू नये. ज्यांचा चतुर्थानामध्ये राहू आहे त्यांनी कधीच कोळसे वापरू नये. त्याच्यानंतर आहे पंचम स्थान. एक छोटासा चांदीचा हत्ती घरामध्ये ठेवा. एक छोटीशी चांदीची साखळी कुलस्वामिनीला अर्पण करा. आणि दुधाचे पदार्थ गायीला खाऊ घाला. सहाव्या स्थानामध्ये जर राहू असेल तर
शिस माहिती? शिस, शिशाची गोळी मिळते बघा, ती तुम्ही गळ्यामध्ये वापरायची, गिळून नाही घ्यायची, गळ्यात वापरायची. नाही तर आयुष्यभरचा राहू चांगला होईल तुमचं बरं. शिस गोळी मिळते मार्केटला, तिला होल असतं, ती नेहमी गळ्यात घालायची असते. काळ्या रंगाच्या काचा पाण्यात सोडायच्या आहे. घरामध्ये फर्निचर जास्तीत जास्त लाकडाचं ठेवा. सर काळ्या रंगाचे काय सर? काळ्या रंगाची काच पाण्यात सोडा आणि घरामध्ये फर्निचर लाकडी ठेवा. काळा कुत्रा पाळा. नेक्स्ट आहे सप्तम स्थानामध्ये, 7 हाऊस मध्ये जर राहू असेल तर काय होईल? नारळ वाहत्या पाण्यात सोडायचं, बेस्ट. जोगवा मागणारे माहिती का सगळ्यांना? जोगवा मागणारे त्यांना तुम्ही तांदूळ दान करा, रेशनचे नाही. म्हणजे तांदूळ तांदूळ जोगवा मागणाऱ्यांना. जोगामध्ये आणि खूप जवळचं जर लग्न असेल तर त्यांना काहीतरी चांदीचं गिफ्ट करा. आठव्या स्थानामध्ये जर राहू असेल तर काय होईल? तर झोपताना बडीशोप नेहमी उशी खाली ठेवायची, एक मोठी बडीशोप ठेवायची उशी खाली, ज्यांचा अष्टमामध्ये राहू आहे. शिशाचा शिक्का मिळतो मार्केटमध्ये, माहिती ना? शिसाचा शिक्का मिळतो, तो नेहमी जवळ ठेवा. आणि तांब्याचा शिक्का हा गॅसवर लाल करायचा आणि लगेच पाण्यात सोडायचं, त्याची आंघोळ करायची. हे शिकवलंय ना माझ्या मते मी क्लासमध्ये, नाही का? तेव्हाच गप्प राहिले, असं तर शिकवलं असतं. असं तांब्याचा शिक्का असतो. एक मिनिट चालू ठेव. हा, कुठपर्यंत होतो आपण? अष्टम स्थान, राईट. बडीशोप ठेवायची, शिसाचा शिक्का, तांब्या एकदम लाल होऊ द्यायचा, तर पाण्यात टाकायचं, त्याची आंघोळ करायची. बेस्ट, एकदम एकदम बेस्ट. तुम्हाला असं वाटतं ना की हा माणूस खूप चिडचिड करतोय, खूप भांडण करतो, खूप रात्री ड्रिंक करतो, वाईट व्यसन लागलेलं आहे, परस्त्री परपुरुष, बारा भानगडी तमाशा, असं वाटत असेल, गरम शिक्का करायचा आणि जिभेवर ठेवून द्यायचा. असं करायचं का? तर नाही करायचं. तर तो गरम शिक्का पाण्यात टाकायचा, त्याची आंघोळ त्या व्यक्तीला करायला लावायची. नवव्या स्थानामध्ये जर राहू असेल तर, नवव्या स्थानामधला राहू काय काम करतो? तर नेहमी त्या व्यक्तीने केशराचा टिळा लावावा. तसेच शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचावा. भाग्यात आहे ना, 9वं स्थान भाग्याचं असतं ना, बरोबर केलंय.
आणि अय्यप्पा स्वामींची भक्ती करावी. घरामध्ये अय्यप्पा स्वामींची तस्वीर लावावी, त्यांना नमस्कार करावा. सकाळ आणि संध्याकाळच पाहिजे, कारण की अय्यप्पा स्वामी पूर्ण दिवसभर दिसू द्यायचे नाही. नंतर एखादा कापड लावायचा, सकाळी पूजा करताना ओपन करायचा, रात्री परत पूजा करताना दिवसभर ओपन बांधून ठेवायचा. जिथे स्त्री जाणार नाही अशा ठिकाणी तो ठेवायचा. 10वे स्थान. 10व्या स्थानामध्ये काय करायचंय तुम्हाला? वाहत्या पाण्यामध्ये जव सोडायची तुम्हाला. त्या त्या नक्षत्रांवर, पंचमीला किंवा रविवारी किती पण सोडू शकता. तुमचे डोक्यावरचे केस कधीच कापायचे नाही. आजी मरो, बाप मरो, आई मरो, कुणी मरो, पूर्ण टक्कल नाही पाहिजे. आणि 1 किलोचं माप आणायचं. माहिती आहे तुम्हाला 1 किलोचं माप? आणि जिथं अंधार असेल ना तिथे जव एका पोटलीमध्ये टाकून त्याच्या खाली दाबून टाकायची. भरमसाठ वजन ठेवायचं. समजा घरामध्ये किरकोळ वातावरण तापलेलं आहे, अचानक भांडणं होत आहे, आज काहीतरी घरात राडा होणार आहे, तर जव घ्यायची आणि ती 1 किलो वजनाखाली दाबून ठेवायची. ते संकट टळून जातं. पण विशेष करून 10व्या स्थानातील लोकांनी हा नक्की करायचं. डोक्याला थोडीशी तिळाचं तेल लावायचा प्रयत्न करायचा. 11व्या स्थानी जर तुमचा राहू असेल तर काय करायचं? चांदीच्या पेल्यामध्ये दूध प्यायला सुरुवात करा. बायको चांगली भेटेल. आणि या लोकांनी कधीही रत्न मात्र वापरू नये. विशेष करून नीलम रत्न, शनीच्या संदर्भातल्या कुठल्याच वस्तू यांनी वापरायच्या नसतात. आणि यांच्या घरामध्ये यांनी नेहमी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू 1-2 वर्षांनी, 6 महिन्यांनी बदलत राहायचं. दर 4 महिन्याला 1 लाखाचा टीव्ही घ्यायचा असं अजिबात करायचं नाही. तर रेग्युलरली त्याच्यात अपडेट करत राहायचं. आणि वर्षाला 42 नारळ पाण्यात सोडायचे तुम्हाला. आशिष सर आता दुबईमध्ये कुठं सोडतील हे उपाय? बरोबर ना आशिष सर? 12व्या स्थानामध्ये जर राहू असेल तर चांदीची अंगठी वापरा. कुठेही वापरा, तुम्हाला जिथे आवडेल तिथे. चांदीचा हत्ती घरामध्ये ठेवा, छोटासा. आणि विशेष करून तांदूळ वाहत्या पाण्यात सोडा. तर हे 12 घरांची सेवा तुम्ही रेग्युलर करू शकतात. या सेवा बरोबर तुम्ही शरफुंका नावाच्या वनस्पतीही वापरू शकता. अशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये राहू जो आहे हा विधीपूर्वक जर तुम्ही केला तर याने तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यसिद्धी होईल. तुम्हाला भटकंती तुमची कमी होईल. तुम्ही राहूची सेवा ज्योतिषीय वनस्पती शास्त्र इंद्र कुंडलीनुसार व्यवस्थित करा. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगले फायदे तुम्हाला तुमच्या कुंडलीनुसार करता येऊ शकतात. आजचं लेक्चर सर्वांना समजलं आहे, व्यवस्थित समजलेलं आहे. तर तुम्ही तुमची कुंडली पाहून तुम्ही हे करू शकता. सदर व्हिडिओ हा वनस्पती विद्या मिशन लाईव्ह या युट्यूब चॅनलवर मी प्रक्षेपित करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी तिथे तो परत एकदा पाहू शकता. सर्वांना समजलेलं आहे व्यवस्थित? धन्यवाद आणि थँक्यू सर.